तर आपण आहे ना वर्कची जी लेस असते ना ती स्लीव्जला न टिप मारता कशी बसवायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ही जी डिझाईन आहे ते पण बघणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ. तर मला ना हे 2 ब्लाऊज अर्जंट आलेले संध्याकाळी, कारण त्यांना उद्या लग्नाला जायचं होतं. त्याच्यामध्ये एक होता पार्टीवेअर साडीमधला आणि दुसरा म्हणजे काठपदर साडीवरचा ब्लाऊज होता. तर पार्टीवेअर साडीवरच्या ब्लाऊजचा झाला विषय असा की संध्याकाळीच ब्लाऊज आलेले आणि दुसऱ्या दिवशी पाहिजे होते. त्याच्यामुळे मी लगेचच म्हणजे कामावरून माझं स्टिच करा म्हणजे कटिंग वगैरे करायला घेतलं, अस्तर कट करून घेतलं आणि जिथं डिझाईन आहे ना म्हणजे नाही का वर्क केलेला आहे तर त्या बाजूला आहे ना मी डायरेक्ट सरळ बाही ठेवून कट करून घेतली. तर आता पाठीचा आणि फ्रंट पार्ट पण मी व्यवस्थित असा कट करून घेतला आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बाहीला जे वर्क आहे ना किनारीला ते म्हणजे ना एका बाजूलाच आहे, म्हणजे पूर्ण बाहीला नाही आहे. त्यामुळे जर आपण बाही ठेवली तर व्यवस्थित अशी बसत नाही, दोन्ही बाही तर बसतच नाही आहेत. तर मग आता ते कसं जोडायचं तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आहे ना जिथं वर्क आहे त्याच्या वरच्या साईडला थोडंसं 1 सेंटीमीटर ठेवून आहे ना मी कापड असं कट करून घेतलं. आता दोन्ही पण स्लीव्ज मी ठेवून घेतल्या आणि टिप मारून आहे ना वरती असं दाबटीप देऊन अस्तर वगैरे असं जोडून जॉईंट करून घेणार आहे. तर शक्यतो काय होतं की अशी वर्क जर आलं ना तर स्लीव्जला लावता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना व्यवस्थित असं बसवताच येत नाही. काय करायचं ते लवकर समजत नाही. तर बघा मी ह्या पद्धतीने जॉईंट करणार आहे, तर तुम्ही पण तसंच करा. तर बघा मी टिप मारून दाखवते, टिप वगैरे बसत नाही. जरी वरच्या साईडला बसली तरी ना ज्या बाजूला वर्क आहे किनाऱ्याला तिथं टिप बसणार नाही. त्याच्यामुळे ना मी व्यवस्थित असे ना ती वर्कची लेस आहे ना ती कट करून घेतली आणि ब्लाऊजचा जेवढा दंड घेर आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं. म्हणजे काय होतं की बरोबर फिटिंगला म्हणजे फिटिंग करताना ना डायरेक्ट त्याच्यावरती टिप बसत नाही लेसवरती वर्कवरती. त्यामुळे ना थोडंसं अर्धा इंच सोडूनच टिप मारायची आपल्याला. त्यामुळे तेवढंच कट करून घ्यायचं. तर मी आहे ना जो ग्लू माझ्याकडे आहे ना तो अगोदर जे वरती जे थोडंसं म्हणजे फॅब्रिक होतं ना ते अगोदर व्यवस्थित असं चिटकवून घेतलं, म्हणजे पहिल्या पण आणि दुसऱ्या पण बाजूचं ते चिकटवून घेतलं ना की म्हणजे अजिबात हलणार नाही आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा आपल्याला ब्लाऊजला पाहिजे तिथं ते वर्क लावता येते. तर अशा पद्धतीने मी जे वरचा एक पदार्थ तो लावून घेते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आता व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्याला त्या दुसऱ्या पट्टीला आणि लगेचच आपल्या बाहीला किनारीला जोडून घ्यायचं. फिनिशिंगमध्ये दिसतं आणि व्यवस्थित पण बसतं आणि त्या ग्लूने काय होतं की अजिबात निघत नाही, एकदम व्यवस्थित असं चिटकून राहतं. तर बघा मी अशा पद्धतीने लावते आहे. जर असा ब्लाऊज आला तर अशा पद्धतीने तुम्ही लावा, म्हणजे आपल्याला शिवता येतो आणि व्यवस्थितही दिसतो, बसवता येतं. टिप मारायला वगैरे मशीनवर गेलं तर मशीनचा जो धाबा आहे ना तो पण खराब होतो आणि दुसरी गोष्ट आपला वेळ पण जातो, दोरा पण व्यवस्थित येत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी एका स्लीव्जला जोडलेला आहे वर्कची लेस आणि आता आपण आहे ना दुसऱ्या बाजूला पण वर्कची लेस जोडणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने माझ्या दोन्ही पण स्लीव्ज झालेल्या आहेत. तर फिनिशिंगमध्ये आणि खूप छान आणि व्यवस्थित येतं. थोडंसं काय करायचं ते लावून झाल्यानंतर फॅन खाली जरा वेळ सुकायला ठेवायचं आणि मी आता आहे ना कवर शिलाई घालून म्हणजे फिटिंग करून घेते. तर पुढचा पार्ट पण मी तयार करून घेतलेला, बॅक साईडचा पण पार्ट तयार करून घेतला आणि पाठीमागे ना गळ्याला म्हणजे व्ही नेक टाईपच पण नॉर्मल असं पानासारखा आकार मी दिलेला आहे गळ्याला. तर आपल्याला ना बटरफ्लायचं फूल आणि ते खाली नॉट बनवायचे आहे. तर त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. मी व्यवस्थित अशी फिटिंग वगैरे करून घेतलं आणि नंतर आपण शेवटी ते बनवणार आहोत. तर आता ना जे कापड राहिलेलं आहे ना शिल्लक ते उंचीला 14 इंच आणि आडवी पट्टी आहे ते 5.5 इंच असं अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. बरोबर असं खूप छान दिसतं बरं का, ह्याच ब्लाऊजला खूप छान दिसतं. आणि बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही जे खुले भाग आहेत ना ते व्यवस्थित असे पकडून म्हणजे धरायचे आणि मधोमध ठेवून आपल्याला ना आता टिप मारून घ्यायची. तर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते मी, ब्लाऊज रिलेटेड किंवा आणखी काही. तर बघा आपण टिप मारून घेतली आणि आता उलटी बाजू सरळ करून घेते मी आणि बरोबर मधोमध ठेवून घ्यायचं आणि आपल्याला ना मध्येच आहे ना अशी नॉर्मल एक टिप मारून घ्यायची म्हणजे बरोबर असं बटरफ्लाय आपलं तयार होतं आहे बघा. तर मी टिप मारून घेतली, तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतं ब्लाऊजला. आणि जी ही पट्टी आहे ना तर ही पट्टी आहे ना 13 ते 14 इंचाची घ्यायची लांबी आणि जी रुंदी आहे ना ती जवळजवळ 3.5 इंचाची किंवा 3 इंचाची घेतली तरी चालून जातं. तर आपल्याला ना म्हणजे जे कडेच्या जो 2 शेवटचे टोक आहे त्याला ना तिरकी टिप मारून घ्यायची आपल्याला आणि बरोबर मधल्या बाजूला थोडीशी टिप पुसून अशी
पलटी करून घ्यायची आपल्याला पट्टी. तर आपण आहे ना दोन्ही बाजूने पलटी करून घेतलेली बघू शकता तुम्ही कशी दिसते या. आणि जो पाठीमागचा गळा आहे ना तो मधोमध आपल्याला आहे ना चॉकने आखून घ्यायचे. आणि जे ते बटरफ्लाय आहे ना ते ठेवण्या अगोदर आपल्याला आहे ना खालून फक्त एकच पदर जो मधोमध जे आपण ती पट्टी तयार केलेली आहे ना तिथे ना एकच टिप मारून घ्यायची आणि वरची बाजू मोकळी ठेवायची. तर आता तुम्ही बघू शकता आपल्याला ना फक्त एक गाठ मारायची. त्या गाठीने खूप सुंदर आणि छान असा लुक येतोय बघा ब्लाऊजला. तर झालं आपलं ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता ब्लाऊज कसं फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित असा दिसतोय. आणि दुसरा ब्लाऊज ह्या ब्लाऊजचं पण मी कटिंग आणि स्टिचिंग नक्कीच टाकणार आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.